घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रॅनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदगाव वाघेरे येथील मार्केट यार्डच्या जमीन खरेदी व्यवहारात सदर जमिनीचे सरकारी मूल्य 3,04,43,000 रुपये असताना दुय्यम निबंधक श्रेणी 1 कणकवली यांनी चुकीचे मूल्यांकन करून शासनाचा 7 ते 8 लाखाचा महसूल बुडवला आहे. त्याचप्रमाणे जिल्हा बँकेने 1,75,00,000 रुपये किमतीच्या जमिनीसाठी 1,70,00,000चे कर्ज कोणत्या निकषात मंजूर केले असा सवाल करताना झालेला हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद असून याची सखोल चौकशी व्हावी ही आपली मागणी असून याबाबत प्रसंगी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिली आहे. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जमीन व्यवहाराबाबत शंका व्यक्त केल्या. आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंचे पहिले आभार मानतो. आज आपल्या या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती वाघेरे येथे होऊ घातलेल्या प्रकल्पासंदर्भातल्या भ्रष्टाचारासंदर्भात मी आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सगळ्याच लोकांना देऊ इच्छितो. 15/9/2025 एक मी पत्र माहिती द्यायला टाकला होता कृषी बाजार समितीला की कणकवली वाघेरे येथील उभारण्यात येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीची जमीन खरेदी केलेलीची सरकारी रक्कम किती व कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेले कर्ज किती व कोणत्या बँकेकडून घेण्यात आले याची माहिती मागवली होती. त्यावेळी कृषी बाजार समितीचे चेअरमन सभापती तुळशीदास रावराणे यांनी मला अशी माहिती दिली की सर्वे नंबर वाघेरे येथील 17/5/1746 क्षेत्र 491 हेक्टर आहे. 49,100 चौरस मीटर या जमिनीचं कर्ज घेतलेलं 1,70,00,000 रुपये. खरेदी जमीन व्यवहार दाखवला 1,75,00,000 रुपये. आणि त्याने असं म्हटलंय की त्या जमिनीची सरकारी व्हॅल्युएशन म्हणजे रेडी रेकनर रेट 3,04,42,000 इतका होतो. आता याच्यात अशी तफावत आहे 3,04,42,000 जर त्याचा रेडी रेकनर रेट होत असेल, गव्हर्नमेंटचा व्हॅल्युएशन होत असेल तर रजिस्टर फी त्याची रजिस्टरची जी रक्कम आहे मूल्यांकन आहे त्याचं ते 3,04,42,000ला गव्हर्नमेंटने घेतलं पाहिजे, भरलं पाहिजे. त्याची जवळजवळ 15 ते 16 लाख रुपये खरेदी खर्चची किंमत होती रजिस्ट्रेशन फीची. याने कधी 8,27,631.24 एवढी भरलेली आहे. जवळजवळ जे रजिस्टर आहेत कणकवली रजिस्टर तावडे साहेब यांनी सरकारचा जवळजवळ 7 लाखापेक्षा जास्त जो महसूल आहे तो बुडवलेला आहे आणि बेकायदेशीर खरेदी खत केलेला आहे त्यांनी. आम्हाला ज्यावेळी याची माहिती मिळाली त्यावेळी आम्ही पत्र टाकलं, आम्ही खरेदी खतला ते खरेदी खतची माहिती घेतली. आम्हाला ते त्यांनी माहिती खाली खरेदी खत मला दिलं. त्या खरेदी खताची वस्तुस्थिती आणि सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सभापती यांनी मला दिलेली माहिती यात खूप मोठी तफावत आहे. त्यांनी परत असं म्हटलं आहे की ही खरेदीची किंमत त्याच्या 50% आम्ही खरेदी खत केलं. गव्हर्नमेंट रेटच्या 50% आम्ही खरेदी केली कारण ती जमीन येणे पकडली जाते. पण
ती जमीन हे कालचे सातबारा आहे, दोन्ही 75 सर्वे नंबर 17/75/1746 हे आजही शेतीच आहे, हे बिगर शेती नाही. हा असा रेग्युलर सातबारा आहे, म्हणजे जो खरेदी करता उल्लेख त्यांनी केला आहे की येण्याच्या रेटने आम्ही डबल रेट लावला त्याचा, म्हणजे रेग्युलर रेट गव्हर्नमेंटचा खरेदी करताना येण्याचा त्याच्या 50% म्हणजे 1,75,00,000. पण वस्तुस्थिती देणे परत खरेदी करतावर त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे एका सातबाऱ्यावर 26,27,600 त्याचे 50% 13,11,300 आणि दुसऱ्या सातबाराची किंमत व्हॅल्युएशन गव्हर्नमेंट 21,35,900 आणि त्याची 50% किंमत 21,22,600 ची किंमत 13,11,300 आणि दुसऱ्या सातबाराची 42,71,890 रुपये, त्याची 21,35,900 त्याची एकूण किंमत 34,47,200. हे त्यांनीच मला माहिती दिलेली पेपर आहे. मग स्वतःच्या तडजोडीनुसार त्यांनी फुकट घेतली असती, आमचा त्याला विरोध नाही. ही पत्रव्यवहाराचे कारण असं आहे, लोकांची दिशाभूल, या प्रकल्पाखालून होणारा भ्रष्टाचार, कृषी बाजार समितीच्या बांधकामाला घेतलेलं कर्ज, हे कर्ज देऊ शकत नाही बँकेनं कशा पद्धतीने दिलं त्याच्यासाठी मी आत्ता आमचे जिल्हा निबंधक यांच्याकडे मी आत्ताच तक्रार केलेली आहे की मला याची पूर्ण माहिती मिळावी म्हणून. 1,75,00,000 खरेदीवर 1,70,00,000 कर्ज कसं देऊ शकतात बँकेतून? हा मोठा भ्रष्टाचार पण आहे आणि बँक आणि कृषी बाजार समिती यांची मिलीभगतमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. साधारण एखाद्या शेतकऱ्याला जर कर्ज द्यायचं झालं तर त्याचं व्हॅल्युएशन 1,00,000-2,00,000 रुपये केलं तर 30,000 ते 40,000 रुपये कर्ज देते बँक, ते पण 10,000-20,000 रुपये पाय चपलं झिजवल्यानंतर. मग 1,75,00,000 खरेदीवर 1,70,00,000 कर्ज दिलं, हे त्यांनी मला कृषी बाजार समितीच्या सभापतींनी दिलेलं माहिती आहे. हे लपवण्यासाठी त्यांनी 3,42,40,000 बघा, परत सांगतो, त्याने त्यांच्या माहितीवर दिलेलं पत्र आहे 3,04,42,000 रुपये त्याची रेग्युलेटर दिलाय, तर रजिस्ट्रारने याची 1,75,00,000 का रजिस्ट्रेशन फी घेतली? शासनाचा महसूल का बुडवला? जसं पुण्याचं 1,800 कोटीचं प्रकरण 300 कोटीला दाखवलं, ती रजिस्ट्रेशन फी भरली नाही, तशा प्रकारचाच हे खरेदी करत आहे आणि मोठा भ्रष्टाचार आहे. याच्या संदर्भात वाचा फोडण्यासाठी मी, माझ्या पक्षाचे वरिष्ठ असतील, वेळ पडली तर जे सरकारमध्ये मंत्री महोदय आहेत, मग मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, त्याच्या संदर्भामध्ये सहकारच्या जे कोण मंत्री असतील त्यांच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांच्याही नजरेत मी हे सगळं आणून देणार आणि हा मोठा भ्रष्टाचार उघड करण्यासाठीच आज तुम्हा सगळ्या पत्रकारांना मी इथे बोलवलेलं होतं. बँकेचा जो चुकीचा कर्ज देण्याचा जो प्रकार चालू आहे, मी अनेक दिवस वाचतोय पेपरातनं ह्याच्यातनं, पण हे स्वतः मी याची गेली 4 महिने 3 महिने याची माहिती घेतोय या सगळ्या प्रकरणाची. सगळे लोक वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत आहेत, सगळे लोक हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतायत, पण मी हे प्रकरण दाबू मी देणार नाही. हे प्रकरण मी वरतीपर्यंत नेणार आणि ह्याला वाचा फुटत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. याच्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव आहे, त्यात काय आपल्याला खोटं बोलायचं काहीच नाही सर. पण 7/12 बिनशेती नाही आजही, तुम्ही पाहिजे बघून घ्या. येणे 7/12 आजही नाही. मग हे कर्ज कसं देण्यात आलं हा माझा मुद्दा आहे. तुम्ही गृहीत धरून कर्ज कसं देता? मग आम्हा सगळ्यांना काय कसं कर्ज देत नाही? सर्वसामान्य शेतकऱ्याला का कर्ज देत नाही?
गृहीत धरून ज्या पद्धतीने बँकेने आम्हाला सांगितलं, बँकेकडेही मागितलं होतं मी माहिती अधिकार, बँकेने असं मला माहिती अधिकार पत्र दिलंय 2 दिवसापूर्वी की सहकार बँक समितीचा अधिकार लागू होत नाही. आता माहिती अधिकार लागू होत नाही असं कुठलंच क्षेत्र नाही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये. हा प्रश्न लपवण्याचा प्रयत्न केलाय, म्हणूनच मी अशी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी जर मला माहिती दिली असती तर मी त्याच्या आधारे पुढचा काय मार्ग आहे तो बघितला असता. पण त्यांनीच मला चुकीची माहिती दिलेली आहे असं मला वाटते, म्हणून मी पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली. केलं ना. ह्या पत्राच्या अगेन्स्ट आत्ताच सहजिल्हा निबंधक वर्ग 1 सिंधुदुर्ग त्यांना आत्ताच पत्र दिलं आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग त्यांना असं पत्र दिलं आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी पतसंस्था सिंधुदुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग उरस, विषय सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांना दिलेला माहिती अधिकार संदर्भ. महोदय, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग यांना मी 3/12/2025 रोजी माहिती अधिकार अर्ज अधिनियम 22 सन 2005 कलम 6(1) प्रमाणे अर्ज देण्यात आला होता, परंतु सदर अर्जात सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग यांनी दिलेली पत्र दिनांक 4/12/2025 मध्ये असं कळविण्यात आलं की सहकारी बँक माहितीचा अधिकार लागू होत नाही व जिल्हा बँक ही सहकार कायद्याखाली नोंद झालेली बँक आहे असे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे सदर बँक ही सहकारी संस्था व सार्वजनिक प्राधिकरणामध्ये येत असल्याने ती आपल्या अधिपत्याखाली येते, तरी सदर बँकेवर आपल्या स्तरावर कारवाई करून मी मागितलेली माहिती मला मिळावी ही विनंती. हे आता त्यांना मी पत्र देऊन आलो आणि मग तुमची मी पत्रकार परिषद घेतली. हे बघा, कृषी बाजार समितीने खरेदी चुकीच्या प्रमाणे केलंय असं त्यांनी स्वतः माहिती दिलेल्या आधारे मी बोलतोय. जे तुळशीदास रावराणे सभापती यांनी मला माहिती दिली आहे की, परत सांगतो, 3,42,04,42,000 रुपये त्याचं रेडी रेट आहे. एवढा रेट नाही आहे तिथे, तरी सुद्धा त्यांनी एने रेट पकडला रेडी रेटनं. मग त्याची घरी आपसात तडजोडीने 1,75,00,000. तुम्ही तडजोडीने त्या शेतकऱ्यांना फुकट जमीन घ्या, आम्हाला त्यात काही बोलायचं नाही. पण गव्हर्नमेंटचा महसूल 50% बुडवलाय. 1,75,00,000 खरेदी दाखवली आहे आणि 1,70,00,000 कर्ज का दिलं, असं कोणत्या आधाराखाली दिलं हे मी बँकेला विचारलं. तर बँकेने ते मला माहिती देण्यास तत्परता दाखवली नाही. त्याच्या आधारे आज मी जसं तुम्हाला आता सांगितलं ते मी पत्र सहनिबंधकांना पत्र दिलं, जिल्हा उपसहनिबंधकांना, ते तक्रार म्हणून काय. आणि हा सगळाच व्यवहार, ह्या सगळ्याच्या माहिती अपुऱ्या आहेत. ह्याची माहिती ह्याच्यात नाही, ह्याची माहिती ह्याच्यात नाही, ह्याची माहिती ह्याच्यामध्ये दिली जात नाही. सगळे तातूर माहिती देत आहेत. मी वेळ पडली आत्ता तर हे सगळं घेऊन मी उच्च न्यायालयात रीट दाखल करणार. रजिस्ट्रार, कृषी बाजार समिती आणि बँक तिघांनाही पार्टी करणार. याचं मला त्यांनी उत्तर दिलं नाही. तर परत सांगतो, कृषी बाजार समिती, रजिस्ट्रार तावडे साहेब आणि जिल्हा बँकेचे जे कोण असतील ते पदाधिकारी, अध्यक्ष असतील, तिचे सीओ असतील व जे कोण असतील ते याला जबाबदार मी सगळ्यांना उच्च न्यायालयात याची दाद मागणार. आणि जावंच लागेल, कारण एकही माहिती सरळ देत नाही. सगळी माहितीची लपवछपी करताय. मला सरळ माहिती मिळाली असती तर मी सरळ मार्गाने गेलो असतो. ते आता माहितीच सगळे चुकीचे देत आहेत. कोण देत नाही म्हणून समजा रवी चालली आहे माहिती. मला तर माहिती नाही की मंत्रालयात एखादी मंत्र्याही जर माहिती मागितली तरी आम्हाला माहिती मिळते आणि मी मिळवलेली आहे. त्याच्यामुळे माहिती अधिकाऱ्याला जे पत्र मला दिलं आहे बँकेने ते मला पहिलं मान्य नाही. यांनी मला माहिती द्यायला हवी होती आणि ती न दिल्यामुळेच मी आज तक्रारही केली आणि आता पत्रकार परिषदही घेतली. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा
आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.